आजच्या ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटात पुन्हा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी, वाहन चालक संतप्त. शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांची धमकी वजा इशारा. गुरांच्या गोठ्याला भीषण आग, एक बैल भाजला, शॉर्ट सर्किटनं घेतलं रौद्र रूप. ज्ञानदीपच्या राधा गांधी हिची वीरगाथा स्पर्धेत यश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सत्कार. गोपटे जोगळेकर महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीनं शापित बनलाय. या ठिकाणी दर दिवशी अपघातांची मालिका चालू आहे. भोसले घाटातील तीव्र उताराचं अतिशय अवघड वळण तसेच दिशादर्शक फलकाअभावी वाहन चालकांची फसगत होऊन येथे सतत अपघात होत असतात. हे अपघाती वळण पूर्णतः काढून बाजूच्या डोंगराच्या भागाचं कटिंग करून उतार आणि मोठं वळण कमी करावं अशा मागण्या देखील करण्यात आल्या. महामार्गाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात अनेकांनी आवाज उठवून देखील कोणत्याही प्रकारचं यश हाती आलं नाही. संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, चर्चा आणि संताप नागरिकांमधून उमटताना दिसतोय. महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचं चौपदरीकरण पूर्ण झाल्यामुळे वाहन चालकांचा प्रवास सुसाट झाला खरा, मात्र वाहन चालकांच्या वेळेची बचत होत असली तरी चौपदरीकरणातील भोसले घाट वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरलाय. घाटातील अवघड वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांच्या घडणाऱ्या अपघातांच्या मालिका सुरूच असल्यामुळे वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे. भोसले घाटातून मार्गस्थ होताना वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागतं. या घाटात आठवड्यातून 2-3 अपघात नियमित होतात. त्यामुळे या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत शेकडो गाड्यांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. धोकादायक भोसले घाटातील अवघड वळण तातडीनं हटवण्याची गरज आहे, अन्यथा अपघातांची मालिका चालूच राहील आणि अनेकांना जीवाला मुकावं लागेल. ही येथील सद्यस्थिती आहे. गेल्या 2 ते 3 वर्षात भोसले घाटात मोठ्या प्रमाणात अपघात झाले. यामध्ये अनेकांचे जीव गेले. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून येथे उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने येथून प्रवास करणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत स्वतः उडी मारण्यासारखं झालंय. सतत अपघात होऊन या महामार्गाला अक्षरशः भेगा पडल्या. शिवाय सतत वाहन आदळून येथील संरक्षण भिंतींनाच आता संरक्षण देण्याची गरज असल्याचं दिसतंय. टायर टेक्नॉलॉजीच्या नावाखाली या ठिकाणच्या संरक्षण भिंतींना टायर लावून तात्पुरत्या स्वरूपाची वेळखाऊ उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नसल्याची चर्चा आहे. मुख्यत्वे येथील तीव्र उतारामुळे वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि वाहनं थेट संरक्षण भिंतीवर जाऊन आदळतात. परिणामी यामध्ये अनेक वेळा ट्रक थेट दरीत कोसळणं किंवा मग संरक्षण भिंतीच्या कठड्यावर जाऊन अडकणं अशा घटना अनेक वेळा घडल्यात. शिवाय तिहेरी अपघातांचं प्रमाण वाढतच आहे. यामध्ये मनुष्यहानी होते. शिवाय येथील स्पीड ब्रेकर देखील चुकीच्या पद्धतीचे असून स्पीड ब्रेकरमुळे देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा घाटाच्या संरक्षक भिंतीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक आणि अन्य 1 जण गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते. गेल्या महिन्याभरात याच वळणावर 4 भीषण अपघात झाले. भोसले घाटातील हे अवघड वळण अपघातांचा नवा ब्लॅक स्पॉट झाला आहे. संरक्षण भिंतीला सतत धडकून होणाऱ्या अपघातांमुळे संरक्षक भिंत कमकुवत झाली असून या भिंतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच पुन्हा एकदा भीषण अपघात या ठिकाणी झालाय. या भोसले घाटातील अवघड वळणावर होणारी अपघातांची मालिका थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं ठोस उपाययोजना करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून जोर धरते. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथे हलवण्यात आलं असल्याची माहिती मिळते। भोसते घाटातील या अपघाताची अधिक माहिती घेण्यासाठी या ब्लॅक स्पॉट वरती दीपवाहिनीचे प्रतिनिधी राकेश कोळी गेले असता त्यांनी या संपूर्ण अपघाताचा आढावा घेतलाय। नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारा भोसते घाट रस्ता रुंदीकरणानंतर महामार्गाच्या नूतनीकरणानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतोय, कारण त्याला प्रमुख कारण ठरते ते म्हणजे भोसते घाटात होणारे अपघात। खरं तर अवघड वळणं अशी ओळख असणारा भोसते घाट आता अपघातांचा घाट म्हणून ओळख निर्माण करू लागला आहे का, असा प्रश्न यानिमित्त पुढे येत आहे। एका जानेवारी महिन्यातच एक नव्हे तर तब्बल 4 अपघात एकाच ठिकाणी घडलेले आहेत आणि त्याला कारण ठरतंय निकृष्ट दर्जाचं काम, योग्य नियोजन किंवा योग्य आराखडा न करता तयार केलेले रस्ते। खरं तर आज या ठिकाणी एका 12 टायर ट्रकचा अपघात झालेला आहे आणि हा अपघात इतका भीषण आहे की त्या अपघातामध्ये ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून या अपघातात ट्रकमधील 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। त्यांना अधिक उपचारासाठी सध्या डेरवण येथील रुग्णालयात हलवले असल्याची माहिती देखील समोर येत आहे। खरं तर या अपघातामध्ये भोसते घाटात असणारी संरक्षक भिंत ही देखील मुख्य रस्त्यापासून साधारण 1.5 फूट बाजूला आतमध्ये गेलेली आपण पाहू शकतो। या ठिकाणी की साधारण 1.5 फुटाची भेग या मुख्य रस्त्याला आणि संरक्षक भिंतीला जोडणाऱ्या पॅचमध्ये पडलेली आहे। खरं तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता, त्या ठिकाणी याच संरक्षक भिंतीचा कठडा देखील कोसळून खाली पडला होता। आता त्याच ठिकाणी पुन्हा त्याच ठिकाणी जरासं अलीकडे पुन्हा एकदा अपघात झालेला आहे आणि यावेळेस देखील इथं संरक्षक कठडा पूर्णपणे निखळल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि वेळोवेळी अशा घटनांवर आवाज उठवत प्रशासनाचं लक्ष वेधणारे रुपेश पवार यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना आपली प्रतिक्रिया दिली। खरं तर वारंवार या ठिकाणी अपघात होतात, या अपघातावर उपाययोजना होणं गरजेचं आहे। या संदर्भात खेड येथे असणारे रुपेश पवार सामाजिक कार्यकर्ते यांनी माहिती अधिकारात अनेक वेळेस माहिती मागवलेली, अनेक वेळेस प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केला। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। पवार साहेब नमस्कार, काय सांगाल तुम्ही? इथं या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, या भोसते घाटामध्ये वारंवार अपघात होत आहेत याची मी तक्रार अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली होती आणि माहितीच्या अधिकाराखाली मी यांचा सेफ्टी ऑडिट रिपोर्ट मागवला होता। त्या सेफ्टी ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहून दिलेलं आहे की हायवेचं काम चालू झाल्यापासून आज तागायत या हायवेचं सेफ्टी ऑडिटच झालेलं नाही आहे। मग सेफ्टी ऑडिट झालं नसेल तर यांची बिलं कशी पास केली गेली आहेत? या कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी अधिकारी पाठीशी घालतायत, अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार होतोय की काय अशी मी शंका या ठिकाणी उपस्थित करतोय। जून महिन्यामध्ये ही भिंत खचली होती तेव्हा मी याची तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी म्हटलं की तिथं मातीचा भराव केल्यामुळे ती भेग पडली, पण आज हा अपघात इथे झाल्यानंतर हीच भिंत कमीत कमी 1.5 फूट अंतर सरकलेली आहे। याच्यावरनं या कामाची निकृष्टता समजण्यात येत आहे। अधिकारी वर्गाला मी वारंवार तक्रार केल्यानंतर आज तागात या हायवेचं ऑडिट झालेलं नाही आहे। वारंवार ॲक्सिडेंट होण्याचं कारण म्हणजे दिशादर्शक फलक नाही आहेत, सिग्नल नाही आहेत, कॅटाय लावलेल्या नाही आहेत। या ठिकाणी नवीन ड्रायव्हर आले असतं त्यांना हा मार्गची माहिती नसल्यामुळे अनेक वेळी स्पीड ब्रेकरवरनं येत असताना त्यांना पहिला स्पीड ब्रेकर दिसतच नाही आणि स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळल्यानंतर त्यांचा पूर्णपणे गाडीवरचं ताबा सुटतो आणि हे अपघात होतात। परंतु एक वरचा जो स्पीड ब्रेकर आहे तिथे कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार हे सरकारी अधिकारी आहेत आणि याच्यावरती एक कंपनी लावलेली आहे काम बघण्याकरिता, ब्लूम कंपनी कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे। ब्लूम कंपनी फक्त या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून याची बिलं काढायचं काम करतायत। ऑडिट रिपोर्टच झाला नाही, मग यांचं 300 ते 400 कोटीची बिलं यांची पास झाली कशी? याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समितीमार्फत यांची अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। आज भरणे नाका येथे शाळा सुटते, मुलांसाठी फूट ओव्हर ब्रिज आज मंजूर करून 1 वर्ष पूर्ण झाले तरी पण तिथं फूट ओव्हर ब्रिज मंजूर झालेला नाही आहे। अनेक ठिकाणी अपघाताचे स्पॉट झालेले आहेत। हा नॅशनल हायवे आहे की ह्या हायवेचं फक्त रुंदीकरण केलेलं आहे? याची मागणी मी आता करणार आहे, याची चौकशी समिती बसवणार आहे आणि याची पूर्णपणे तक्रार मी माननीय नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याची तक्रार करणार आहे। नक्कीच खरोखर ह्या भोसते घाटात प्रवास करताना जिथं पहिला स्पीड ब्रेकर चालू त्यांनी स्पीकर आहे अशा कोणत्याही
सूचना राष्ट्रीय महाविभागाकडून गेलेले किंवा लावण्यात आलेले मिळत नाही. खरं तर या संदर्भात या निकृष्ट आव्हानांवर त्यांच्या खाली गुगल केला पाहिजे. गेल्या काही वर्षी मनसे नेते वैभव खेडेकर यांना देखील निकृष्टबद्दल आव्हान ठेवल्यामुळे 3 महिन्यामध्ये राहावं लागलं होतं. खरोखरच फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी पाठीशी घालून गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे या निमित्त सिद्ध होतंय आणि आहे. खरोखर ह्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लाखो हजारो वाहन चालकांना आपला जीव धोक्यात प्रवास करावा लागत आहे. शेकडो चालकांना कायमचं अपंगत्व किंवा अनेकांना आपले प्राण देखील यांच्या निष्काळजीपणामुळे गमवावे लागलेत असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. दीपवाहिनीसाठी कॅमेरामन सागर अंजारलेकरसह राकेश कोळी, खेड, रत्नागिरी. येथील वाहन चालकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न दीपवाहिनीचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी केलाय. पाहुयात यावेळी वाहन चालक काय म्हणाले. आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? आमचं नाव लिओ फर्नांडिस. आम्ही गोवा टू मुंबई डेली सर्व्हिस करतो. वारंवार तुम्ही गोवा टू मुंबई जात असताना बघत असाल की या ठिकाणी अपघात होत असतात. काय सांगाल? म्हणजे जास्त जे स्पीड ब्रेकर घातले टर्निंगला त्याच्यामुळे गाडी ब्रेक मारून ब्रेकचा वारा कमी होतो, हवा कमी होते. जी 8 पॉईंट पाहिजे ती 4 पॉईंटवर आल्यानंतर ब्रेक लागत नाही. हे कोणाला कळत नाही. लास्टला समजतं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ब्रेक फेल झाली गाडी म्हणून. जो वारं चढायला पाहिजे ना, वारं कॉम्प्रेसरला वारं पाहिजे, एअर कॉम्प्रेसरला ते वारंच मिळत नाही. त्याच्यासाठी गाडी रेस व्हायला पाहिजे. ड्रायव्हरांची रेसच गाडी होत नाही. वारं चढणार कुठून? या घाटामध्ये तुम्ही प्रवास करता, कुठं तुम्हाला गतिरोधक आहे, स्पीड ब्रेकर आहे असं बोर्ड लावलेलं बघायला मिळतो का? बघायला म्हणजे आम्हाला तर सवय झाली काळोखात पण इथे स्पीड ब्रेकर आहे म्हणून. आता आम्हाला आता 6 वर्ष आली. पण तुमच्या बघण्यात कुठं आला का इथे स्पीड ब्रेकर लावलेला बोर्ड आहे? तसं नाही आला दिसत. तसं नाही दिसत. या हायवेचं काम योग्य झालं असं तुम्हाला वाटतं? आता काय रस्ता कला का खडबडीत सगळा रस्ता, स्मूथ रस्ता, गाडी चालतच नाही स्मूथ. हा राष्ट्रीय महामार्ग म्हणण्यालायक रस्ता आहे का? म्हणण्यालायक तर नाहीच आहे. नक्कीच आपण वाहन चालकांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्पीड ब्रेकर म्हणजे गाडी रेस करायला मिळत नाही. आणि हवा टाकी मग ह्या गाड्यांना टाकीला हवा असतो. 8 पॉईंट 2 टाक्या असतात ह्या गाड्यांना. ते 8 पॉईंट कमी झाल्यानंतर ब्रेक लागत नाही. नक्कीच हे मेन कारण आहे. नक्कीच मेन कारण. आपण आता वाहन चालकांची प्रतिक्रिया ऐकलेली गाडी आहे. रेस खरोखर होत नाही. गाडीचा फर्स्ट एअर सेकंड प्रेशर रेस व्हायला पाहिजे. उतरल्यामुळेच हे अपघात होत आहेत. गाडीचा एअर उतरल्यामुळे अपघात घडत आहेत. गाडीला ब्रेक लागत नाहीयेत असं वारंवार समोर येत आहे. असं बरेचदा जाणकारी मत व्यक्त केलेलं आहे. यावर ठोस उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग विभागानं करावी अशी मागणी सध्या वाहन चालकातून जोर धरत आहे. कोकणवासियांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीनं सुरू करा, अन्यथा दादर गोरखपूर आणि दादर बलिया गाड्या दादर स्थानकापुढे जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेला दिलाय. जवळपास 20 वर्ष दादर जंक्शनवरून रत्नागिरीसाठी सुटणारी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपूर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं काल बुधवारी दणका दिलाय. 9 जानेवारीला दिलेल्या पत्राची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या 1 मार्चला गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुद्धा सुटू देणार नाही असा सज्जड लेखी इशारा कोकणवासियांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आलाय. या भेटीत गाडी सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली. दादर रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर सावंतवाडी गाड्या कोकणवासियांसाठी जीवनरेखा होत्या. हजारो मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ही स्वस्त आणि सहज उपलब्ध सेवा होती. मात्र करोना काळात ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे तर रेल्वेवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला. त्यातच आता या वेळेत गोरखपूर आणि बरेली गाड्या सुरू करण्याचा घाट रेल्वेनं घातलाय. पण कोकणवासियांसाठीच्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. परिणामी कोकणवासियांची यामुळे हालत होते. मोठ्या प्रमाणावर गर्दीचा सामना त्यांना करावा लागतोय. या विरोधात आता माजी खासदार विनायक राऊत यांनी ठोस भूमिका घेतली. खेड तालुक्यातील किल्लेमाची येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं आणि स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। मात्र या आगीत एक गोठा जळून खाक झाला असून त्यातील 3 गुरं सुदैवानं वाचली असली तरी एक बैल भाजलाय। या आगीत गवताच्या गंजा जळून खाक झाल्या असून शेजारी असलेला दुसरा गोठा वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं। या आगीची तीव्रता पाहता जवळची घरं आणि अन्य गोठे धोक्यात होते, मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन चालक गजानन जाधव, फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी मोठ्या धडाडीनं काम केलं। भिजून टाका पेटीला असेल तिथं पाण्यावर घ्या। महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या भाडेवाढ विरोधात शासनानं जाहीर केलेल्या अन्यायकारक एसटी प्रवासी भाडेवाढीच्या निषेधार्थ आणि ही भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रमुख, दापोली विधानसभा माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली 30 जानेवारी गुरुवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड मध्यवर्ती बस स्थानकासमोर आंदोलन करण्यात आलं। एसटी महामंडळानं नुकताच 15% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या भाडेवाढीमुळे मजूर, विद्यार्थी, शेतकरी आणि गरीब कुटुंबावर थेट परिणाम होणार आहे। त्यांना महिन्याचा अधिक खर्च सहन करावा लागणार आहे। अगोदरच महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एसटी भाडेवाढ करून वेठीस धरण्याचं काम राज्य सरकार करतंय। सरकार विविध कारणं सांगून भाडेवाढ करत आहे, पण चांगल्या आणि स्वच्छ एसटी पुरवण्यासह प्रवाशांना विनात्रास आणि वेळेत पोहोचवण्याची घ्यायची योग्य ती दक्षता घेतली जात नाही। राज्य सरकारनं सर्वसामान्य लोकांच्या भावनांची कदर करावी आणि एसटी भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनासाठी खेड जिल्हा सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव कांगणे, उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, उपतालुका प्रमुख सतीश बेलोसे, उपतालुका प्रमुख संजय कदम, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, शहर प्रमुख शेखर पाटणे, खेड नगर परिषदेचे माजी गटनेते आणि माजी नगरसेवक बाळाशेठ खेडेकर, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, माजी नगरसेवक अंकुश विचारे, नारायण भोसले, सरपंच धोंडू सालप, विभाग प्रमुख सचिन खेडेकर, शहर संघटिका सौ माधवी बेर्डे, सोनल पाटणे, सुवर्णा सदरे, सीमा शिंदे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, आंबये शाखा प्रमुख मंगेश सकपाळ, चाकाळे शाखा प्रमुख संजय चव्हाण, साक्रोली शाखा प्रमुख अनिल साटले, तळे शाखा प्रमुख लक्ष्मण घाग, अनिल मोरे, कदम काका, सचिन सकपाळ, मंदार शिर्के, स्वप्नील पाटील, जीवन कडू, विभाग संघटक, विभाग समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, बूथ प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी आणि प्रवासी तसेच शिवसैनिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। खेड तालुक्यातील कुडोशी जांभूळवाडी येथे गुरुवारी 30 जानेवारी रोजी दुपारी 2:15 वाजता अचानक वणवा लागला। या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आणि परिसरातील गुरांचा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता निर्माण झाली। परिस्थितीची गंभीरता ओळखून नागरिकांनी तातडीनं खेड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला या आगीची माहिती दिली। माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वाहन चालक गजानन जाधव, फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर आणि सहाय्यक फायरमन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी प्रसंग अवधान राखून तातडीनं आग विझवण्याचं काम चालू केलं। त्यांच्या वेगवान आणि समन्वयित प्रयत्नामुळे आग अधिक फैलवण्याआधीच नियंत्रणात आणली गेली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे।
आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही, मात्र उष्ण हवामान आणि सुकलेल्या गवतामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. खेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या या तातडीच्या आणि प्रभावी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असून स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल बोरजची विद्यार्थिनी राधा गांधी वीरगाथा स्पर्धेत देशात सुपर 8 मध्ये आली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. वीरगाथा हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा घेऊन राबवण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल बोरज येथील विद्यार्थिनी या शौर्य पुरस्कार विजेत्यांवर चित्रकला आणि निबंध तयार करून आणि त्यातील इयत्ता 11 वाणिज्य वर्गात शिकणाऱ्या राधा निलेश गांधी या विद्यार्थिनीनं आपल्या भारतीय सैनिकांचा जीवनपट चित्रातून अतिशय सुबकपणे आणि कल्पकतेनं उभा केला. तिच्या या सर्वोत्कृष्ट प्रकल्पाचा संरक्षण मंत्रालय आणि मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे या ठिकाणी दिनांक 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ACRTचे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते राधाचं सन्मान चिन्ह मानपत्र देऊन कौतुक करण्यात आलं. तिच्या या यशाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सभासद, संस्थेचे सर्व आस्थापनाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर विद्यार्थी आणि पालक यांनी तिचं कौतुक करून अभिनंदन केलं. वीरगाथा हा प्रकल्प शौर्य पुरस्कार पोर्टल अंतर्गत शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याच्या अनमोल कामगिरीचा तपशील आणि या शूर हृदयांच्या जीवन कथांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आला होता, जेणेकरून देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी. वीरगाथा प्रकल्पानं शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या माहितीच्या आधारे सर्जनशील प्रकल्प करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन हा उदात्त हेतू अधिक दृढ केला गेला. रोटरी क्लब ऑफ चिपळूण आणि क्युरियस माइंड इन्फोर्मेंट प्रायव्हेट लिमिटेड चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने DBJ कॉलेज चिपळूण येथे संकल्पना पर्व 3.0 STEM चॅलेंज रोबोटिक्स स्पर्धा मंगळवारी 28 जानेवारी रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी सायन्स क्विज, रोबोटिक्स कन्स्ट्रक्शन, रोबो रेस आणि ब्रिज बिल्डिंग या स्पर्धांमध्ये गटनिहाय 5 बक्षिसे मिळवून यश मिळवलंय. या संकल्पना पर्व 3.0 STEM चॅलेंज रोबोटिक्स स्पर्धेसाठी तब्बल 350 स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स विविध स्पर्धांमध्ये आपलं उत्तम सादरीकरण करून बक्षिसं पटकावली. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सायन्स क्विज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दिग्विजय धुमाळ आणि शौर्य गवस, रोबोटिक्स कन्स्ट्रक्शन मध्ये प्रथम क्रमांक वेदांत देवाडिगा आणि सार्थक मोरे, रोबोरेस स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कांक्षी भांड, तृतीय क्रमांक गुडेकर, दक्ष जाधव, तसेच ब्रिज बिल्डिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक तनिष्का शिंदे, अनुष्का शिगवण यांनी प्राप्त करून आपल्या शाळेचं नाव गौरवलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांचं कौतुक होतंय. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी येथील गोपटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेले जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना म्हटलं, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचं सार. आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करून तिची गोडी प्रचारक बनून इतरांना लावा असं सांगून मोडीचा इतिहास, भाषा निर्मिती आणि बोरू याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉक्टर चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरा लेखागार संशोधन सहाय्यक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहाय्यक लक्ष्मण भिसे उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर साखळकर
हे अध्यक्ष भाषणात म्हणाले, महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तिमत्व विकास, त्याचबरोबर करिअर देखील उंचावता येते. याचबरोबर उपस्थित असलेले संशोधन सहाय्यक वाडकर यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्राध्यापक पंकज घाटे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यावेळी प्रशिक्षणार्थींनीही आपला अनुभव कथन केला. प्राध्यापका मधुरा चव्हाण यांनी आभार मानले. विद्यार्थी ओंकार आठवले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमधील 3 कप आणि 6 बुलबुलला सुवर्ण बाण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय. श्रवण प्रशांत सुतार, शुभम दिलीप गुरव, श्लोक संकेत पाटील या छत्रपती शिवाजी कप पथकातील 3 विद्यार्थ्यांना कप सुवर्ण बाण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. आरवी अभिजित खेडेकर, प्रणाली प्रवीण गायकर, स्वरा सुदेश घाग, ईश्वरी योगेश घाणेकर, सृष्टी श्रीकांत जाधव, इशिता रुपेश जाधव या जिजामाता बुलबुल पथकातील 6 विद्यार्थिनींना सुवर्ण बाळ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विद्यार्थ्यांना कप मास्तर मेघा साळुंके आणि बुलबुल फ्लॉक लीडर राधा चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्थेचे चेअरमन उदय शेटवे, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भरणे तायक्वांदो स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत झालेल्या कलर बेल्ट तायक्वांदो परीक्षेत श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. यामध्ये तन्मय सतपाळ ग्रीन बेल्ट, आदित्य राईन, साई पाष्टे, सोहम मकवाणा, जय गोरे, मुस्तफा सुर्वे या विद्यार्थ्यांनी ग्रीन बेल्ट, तसेच सफा सावंत, निमिष कासार, प्रिन्स गोरे, रुद्र खोपकर यांनी येलो बेल्ट मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, क्रीडा शिक्षिका सिद्धी पांचाळ यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग मालवणचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुबेस्कर यांच्याकडे देण्यात आलाय. मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत आज कार्यालयीन आदेश दिले. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे देण्यात आला होता. तथापि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग मालवणचे सहाय्यक आयुक्त कुवेस्कर यांच्याकडे देण्यात आला. स्वतःच्या पदाचं काम पाहून दिलेल्या अतिरिक्त कार्यभार पदाचं कामकाज पुढील आदेश होईपर्यंत पाहण्याबाबत त्यांना कार्यालयीन आदेश दिले आहेत. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे हळदी कुंकवाचं 1 तारीख रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व महिलांनी खेड सेवा केंद्र या ठिकाणी येऊन हळदी कुंकाचा लाभ घ्यावा असं आवाहन गीता बहिणजींनी केलंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.